नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो। तर आजचा एक टॉपिक असा करायचा आहे की हे कोंबडे बघा, हे इकडे आलेले आता ते दगड खात आहे। पण आता हे जे गवत दिसतं तुम्हाला बघा, हे ते रोज इकडे फिरता या बाजूला, पण ह्या गवताला तोड नाही लावत। आणि त्यामुळे आपल्याला माहित नाही का कोंबडी काही पण खाऊ शकते। आता मी जर त्यांना हे तोडून खाऊ घातलं, ते इकडे येण्याचा रिझन एकच का मी हे तोडले हातात, त्यामुळे ते आपल्याकडे आलेले। जरा त्यांना असं वाटतं आता यांनी हे खाऊ घाला, मी आता हे गवत त्यांना खाऊ घालतो। उभं आहे ना, हे झाड आहे ना असं, तर ते नाही खात। पण हे तोडून जर खाऊ घातलं, आता ते बघा कसं खातील, ते बघा बघा लगेच खायला सुरुवात केली बघा मित्रांनो। म्हणजे कोंबडीला तुम्ही काही तोडून आणून खाऊ घाला, कोंबडी ते खाते। गवताचा तुम्ही कोणताही पण आणा, ते खाते। तुम्ही आता पाऊस उघडलाय, बांधांना तुमच्या तो याचा तुरी आलेला जे काय म्हणतात आपण, मी तुम्हाला दाखवतो त्याचं झाड, तर ते जर खाऊ घातलं तर खूप काटा आहे ज्याला, ते फुलाऱ्यासारखं जे फूल येतं, ते जे फूल येतं ते जर खाऊ घातलं तर खूप आवडीने खाता। आणि त्याचे गुणधर्म पण चांगले मित्रांनो, अंडे पण वाढतात आपले शेतामध्ये। ते जर तुम्ही खाऊ घातलं तर कोंबडीचे अंडे पण वाढतात। शेवटी कसं हिरवा चारा हा कोंबडीचा खाद्यच आहे। आणि या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जर दिलं केलं तर खूप चांगलं। हा जो फुलारा आहे मी दाखवतो बघा मित्रांनो, हे बघा, हा जो आहे, हा जर तुमच्या शेतात बांधाला कुठे असो, कोणाच्या शेतात असो, काढून आणि आणून टाका। आणि याला मिक्स काही पण आणा मित्रांनो तुम्ही, चालतं, खाता त्या। आपलं कसं कोंबडी जोपर्यंत झाड उभं आहे ते खात नाही, तर आपल्याला असं वाटतं गवत खात नाही कोंबडी, पण कोंबडी गवत पण खाते, हे लक्षात ठेवा मित्रांनो। आणि ते आपण लाईव्ह पण दाखवलं तुम्हाला, त्यामुळे काही विषय नाही। धन्यवाद मित्रांनो। कशी वाटली व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला घंटीला दाव, म्हणजे व्हिडिओ पडली नोटिफिकेशन येईल तुम्हाला, ते समजेल। आणि अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद मित्र।